नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत ₹200 पेक्षा सुद्धा कमी इन्व्हेस्टमेंट करून आपण चांगला स्टॉक घेऊ शकतो का? जो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगली प्रॉफिट, चांगला नफा दाखवू शकतो. तर उत्तर आहे येस. अशा कंपन्या भरपूर अवेलेबल आहेत. ज्या कंपन्या छोट्या कंपन्या आहेत, परंतु खूप चांगलं पोटेन्शियल घेत आहेत आणि त्यांचे शेअर्स सुद्धा स्वस्त आहेत. मी त्याच्यामध्ये काही स्टॉक्सची नावे तुम्हाला सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल, तर तुम्ही सबस्क्राईब लवकर करू शकता आणि आम्हाला बेल आयकॉनवरती टच करा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आमचे जे नवीन-नवीन अपकमिंग व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला हेल्पफुल राहतील. तुम्ही मला एकदम फॉलो करून आपल्या भावाला साथ देऊ शकता. चला स्टॉक्सकडे आपण येऊयात. पहिला स्टॉक आहे विशाल मेगा मार्ट. जो विशाल मेगा मार्ट स्टॉक आहे, तो कन्झम्पशन या सेक्टरमधून येतो. कन्झम्पशन सेक्टरमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे, गव्हर्नमेंटनी सुद्धा जास्त हेल्प केलेली आहे आणि ॲज वेल ॲज जिओग्राफीने हेल्प केलेली आहे आणि आपल्या लोकसंख्येची सुद्धा हेल्प त्याच्यामध्ये होते. कशी? तर गव्हर्नमेंटने हेल्प केली आहे जी कट करून. जी चांगल्या प्रमाणात आपले जे आहेत ते कन्झम्पशन सेक्टरसाठी चांगले कट केलेले आहेत. रिअॅलिटी सेक्टरसाठी कट केलेले आहेत. अजून बरेचसे सेक्टरसाठी हेल्पफुल झालेला आहे कट आहे तो. त्याच्या अगोदर रेपो रेट, सी-आर-आर रेपो जे कट्स आहेत, कॅश रिझर्व्हेशन कट आहे. 100 बेसिस पॉइंट 6 जूनला झालेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा झालेला आहे. सो हे सर्व ज्या गोष्टी आहेत, कॅश रिझर्व्हेशन रेशो कट करणं असू द्या, रेपो रेट कट करणं असू द्या, यामधून ई-एम-आय स्वस्त होतात. तुमचे जे लोन्स आहेत ते स्वस्त होतात. त्यावेळेस लोकांच्या खिशामध्ये काय होतात? पैसे राहतात. जेव्हा जी कट होतात, तेव्हा वस्तू स्वस्त होतात. लोकांच्या खिशामध्ये पैसे राहतात. मग लोकं जेव्हा खिशात पैसे राहतात, तेव्हा ते ₹2 का जास्त खर्च करत असतात. जेव्हा ते जास्त ₹2 खर्च करतात, तेव्हा ते जास्त टॅक्स देतात आणि गव्हर्नमेंटला परत हेल्प होतो. सो लक्षात राहू द्या, की आपले एफ-एम मिनिस्टर जे म्हणजे एफ-एममधलं असं समजू नका, की रेडिओ एफ-एम. तर ते फायनान्शियल मिनिस्टर जे आहेत, त्यांनी सुद्धा 2025 मध्ये आपल्याला चांगली गिफ्ट दिलं होतं. टॅक्स स्लॅब जो आहे तो बदलून, इन्कम टॅक्स बदलून जो 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स जो आहे ते फ्री केला होता. ह्या सर्वच गोष्टींमुळे काय होतं कन्झम्पशन सेक्टरमध्ये चांगला हेल्प होतो. ठीक आहे. मग ह्यामधून आपण एक चांगला जो एक स्टॉक आहे तो बघितला, जो आपल्याला ₹200 खाली भेटत होता. तर विशाल मेगा मार्ट मला माहिती आहे असं ₹129 च्या आसपास आहे. तुम्ही त्या स्टॉकला पाहू शकता. कंपनी खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ करते. कंपनीची कामं खूप चांगली आहेत. कंपनीचं तुम्हाला माहीतच असेल रिसेंटली इव्हन म्हणजे त्या जे आपले काम करणारे जे पोलीस आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त रुबाबात असणारे त्यांचे जे होमगार्ड्स आहेत, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, तुम्ही त्याच्या रील्ससुद्धा पाहिले असतील. आपण नंतर एक कंपनी पाहूयात. तिचं नाव आहे सुझुलॉन. सुझुलॉन कंपनी अशी आहे, जिचं शेअर प्राईस तुम्हाला ₹50 ला भेटेल. सुझुलॉन ही खूप म्हणजे खूप प्रसिद्ध कंपनी आहे. ₹7 ला कंपनी होती. पण कंपनी जेव्हा पेनी स्टॉक होती, तेव्हा कंपनीला सर्वांचं प्रेम भेटलेलं आहे. बऱ्याच जणांनी कंपनीला खरेदी केलेलं होतं. मीही सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे. परंतु कंपनी 2007 ला लक्षात राहू द्या, कंपनी 2007 मध्ये इंडेक्समध्ये होती. परंतु ती पेनी स्टॉक झाली त्याचं कारण हे होतं, की कंपनीने एक फॉरेन कंपनी बाय केली होती, जी एनर्जीमध्ये काम करत होती. तर ती कंपनी खरेदी करताना यांनी बऱ्यापैकी डेट वगैरे उचलला होता आणि बिडिंगमध्ये खूप हाय प्राईसला, खूप हाय व्हॅल्युएशनला ती कंपनी घेतल्यामुळं ती जी कंपनी आहे, ती यांना खूप महागात पडली आणि त्यामुळं ती कंपनी त्यांनी जेव्हा सेल केली आणि मॅनेजमेंटमध्ये चेंजेस केले, त्याच्यानंतर कंपनीमध्ये खूप चांगले चेंजेस आले, खूप चांगले प्रॉफिट ग्रोथ दिसायला लागलाय आणि ही कंपनी आता डेट रिड्यूस करून फंडामेंटली तयार होऊन आता तयार आहे हा ब्लॅक हॉर्स फॉर द राईड. तुम्ही ह्या कंपनीलाही बघू शकता. त्याच्यानंतर एक कंपनी आहे जिचं नाव आहे खूप सुंदर कंपनी आहे. तुम्ही त्या कंपनीला बऱ्याच वेळा ऐकलं असेल. तिचं नाव आहे कंपनीचं नाव निवाबापा. नसेल ऐकलं तर मी सांगतो. निवाबापा अशी कंपनी आहे जी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करते आहे. संजय भट्टाचार्य असू द्या, रामदेव अग्रवाल असू द्या, बरेचसे जे आपले मार्केट तज्ञ आहेत, मार्केटमधले बिलियनियर्स लोकं आहेत. ते सांगतायत की इव्हन राकेश झुनवाल, लेट राकेश झुनवाल जे होते, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की इन्शुरन्स सेक्टरमध्ये चांगला बूम येईल. इन्शुरन्स सेक्टरमध्ये बूम का येतो? त्याचं कारण हे आहे की आपली लोकसंख्या जी आहे, ती खूप चांगल्या पीकवरती आलेली आहे आणि या ठिकाणी एज्युकेशन जे फायनान्शियल लिटरसीच्या अगेन्स्ट जे नॉर्मल लिटरसी आहे, ती सुद्धा जास्त आहे. त्यामुळं लोकांना इन्शुरन्स सेक्टर्समध्ये बूम दिसतोय. सध्या जरी इन्शुरन्स सेक्टरचा जो पेनिट्रेशन आहे, तो खूप कमी आहे. सध्या तरी खूप कमी आहे. मध्ये थोडासा वाढला होता. परंतु एवढं फरक जरी पडलेला असेल, तर एक आशावादी आम्ही आहोत, की कंपनी वाईज कंपन्या प्रॉफिट कमवतायत, की वैयक्तिक मला सुद्धा वाटतं, की इन्शुरन्स सेक्टर हे चांगलं वाढू शकतं. त्याच्यानंतर ही जी कंपनी होती, निओबापा, ती 5,000 कोटीच्या म्हणजे तुम्हाला पासून मी सांगत आहे. बऱ्याच वेळा व्हिडिओमधून सांगितले. आता ती कंपनी 15,000 कोटीच्या खाली आहे. त्याच्यानंतर आय-ई-एक्स
इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनी आहे, जी एनर्जी सेक्टरमध्ये जी एक्सचेंज आहे त्याच्यामध्ये काम करते. गव्हर्नमेंट कंपनी आहे, पी-एस-यू सेक्टरमधली कंपनी आहे. ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीचा मोनोपोली तब्बल 85% आहे. सो ह्या कंपनीला सुद्धा तुम्ही बघू शकता. आज रिसेंटलीच न्यूज आली होती. त्यामध्ये सुद्धा हे कंपनी आज जास्त फोकसमध्ये होती. आय-ई-एक्स जी कंपनी आहे, तुम्ही बघू शकता एक लाँग टर्म चांगला इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा जर तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझरनी तुमच्या म्हणजे कन्सल्ट केलं तर. आय-ई-एक्स आपण का देतोय? आय-ई-एक्स ही अशी कंपनी आहे जे तुम्ही नेट प्रॉफिट बघितलात तर ती चांगली ग्रोथ होते. कंपनी 15,000 कोटीच्या खाली आहे आणि ग्रोथ चांगली आहे. एनर्जी सेक्टरमध्ये ग्रोथ खूप होणार आहे. सुझलॉन असू द्या, एनर्जी वारी असू द्या, आय-ई-एक्स असू द्या, बऱ्याचशा कंपन्या आहेत, हिताच्या कंपन्या आहेत. ह्या ज्या एनर्जी सेक्टरमधल्या काम करणाऱ्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्यांमध्ये ग्रोथ अशी का दिसते? मी तुम्हाला सांगतो, की आपण जो ट्रान्सपोर्ट करतो तो 90% ट्रान्सपोर्ट हा बाय रोड करतो. बाय रोड जो करतो तो डिझेल आणि पेट्रोलवरती आधारित आहे. डिझेल आणि पेट्रोलवरती आधारित असणारा जो आहे, तो पोल्युशनमध्ये जास्त खारीचा वाटा नाहीतर सिंहाचा वाटा ठेवतो. ॲज वेल एज तो महाग पण पडतो. कारण आपण जे घेतो क्रूड ऑइल ते इंडियामध्ये नाहीये आणि इंडियामध्ये जे क्रूड ऑइल घेण्यासाठी डॉलर लागतो त्याच्यामुळं रुपया आपला घसरण होते. त्यामुळं एक तर रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आपल्या पैशाची व्हॅल्यू डिप्रिशिएट होण्यापासून थांबवण्यासाठी आपल्याला ते पाऊल उचलावंच लागेल. दुसरं पोल्युशनसाठी, जे क्लायमेट चेंज होतं त्यासाठी आणि थर्ड आपली इकॉनॉमी जर समजा सुपर पॉवरमध्ये न्यायची आहे, तर कुठल्याही देशाला एनर्जी सेक्टर हे आपलं सुधारवल्याशिवाय पुढे जाता येत नाही. परंतु एनर्जी सेक्टरमध्ये खूप जास्त मॅसिव्ह लेव्हलवरती आपल्याकडे जे कन्झम्पशन डिमांड आहे ते असल्यामुळे ह्या सगळ्या कंपन्यांना वाढ चांगली आहे. तुम्ही सुझलॉनचे असू द्या किंवा मी सांगितलेले आता आय-ई-एक्स आहे त्याचे प्रॉफिट्स जे आहेत ते क्वार्टरली किंवा एन तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक कंपनी सांगेन. तिचं नाव आहे, कंपनी तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल, लेमन ट्री. लेमन ट्री अशी कंपनी आहे जी हॉटेल सेक्टरमध्ये काम करते अँड खूप चांगली कंपनी आहे. आणि अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या तुम्हाला मी सांगत असतो, नेहमी सांगत असतो. तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही तुमच्या मित्राला त्या शेअर नक्की करा. तो शेअर मार्केटमध्ये काम करतो, कंपन्या फाइंड करतो. परंतु लक्षात राहू द्या, शेअर मार्केटला इक्विटी मार्केट सुद्धा म्हणतात आणि इक्विटी मार्केटवरतीच डिपेंड सर्व इन्व्हेस्टमेंट आहेत. मग ते म्युच्युअल फंड असू द्या, ते पी-एम-एस असू द्या, ए-एफ असू द्या, एस-आय-एफ असू द्या, ई-टी-एफ असू द्या. सो स्टॉक मार्केटला तुम्ही जर समजा वाईट म्हणून समजत असेल, सट्टा बाजार म्हणून समजत असेल, तर ते चुकीचं आहे. तुम्ही जर राईट नॉलेज घेत असाल, राईट नॉलेज तुम्हाला जर हवं असेल आणि राईट नॉलेज घेतल्यानंतर जर तुम्ही मार्केट घेत असाल, तरच मार्केटमध्ये एंट्री घेत असाल सॉरी, तरच तुम्ही पैसे कमवू शकाल. चांगल्या नॉलेजवरती, चांगल्या रिसर्चवरती आणि चांगल्या ॲडवाईसवरतीच तुम्ही मार्केटमध्ये चांगले नफे मिळवू शकता. परंतु तुम्हाला त्यासाठी लागतो एक ॲडवायझर जो तुम्हाला हे सर्व पुरवेल. ते मोतीलाल ओसवाल थ्रू पंढरपूर ब्रँच चांगले काम करत असते. आता पंढरपूर ब्रँच कोण कोण करतं? आम्हीच करतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कमेंटमध्ये. आम्हाला सांगू शकता जर समजा तुम्हाला एक चांगली ॲडवाईस, रिसर्च पाहिजे असेल, तर आम्ही थ्रू मोतीलाल ओसवाल ती कंप्लीट करू शकतो. चालेल. आपल्या पॉइंटवरती येऊयात. असे ते स्टॉक्स आहेत जे भविष्यामध्ये खूप चांगले ग्रोथ करू शकतात. कोणते स्टॉक्स आहेत? आय-ई-एक्स आहे, लेमन ट्री आहे, व्ही-एम-एम आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टॉक सांगितलं होतं, नेओ आहे, सुझलॉन आहे. हे कंपन्या आहेत, तर तुम्ही लक्ष देऊ शकता. लेमन ट्रीवरती आपण थोडंसं नॉर्मल मी सांगेन, माझी आवडती कंपनी पर्सनली आहे. लेमन ट्री ₹150 भेटते तुम्हाला. परंतु लेमन ट्रीमध्ये चांगली ग्रोथ का आहे? कारण टुरिझम सेक्टरवरती गव्हर्नमेंट खूप चांगल्या लेव्हलवरती बुलिश आहे आणि टुरिझम सेक्टर हे तेव्हा-तेव्हा वाढतं जेव्हा-जेव्हा त्या देशाची लोकसंख्या चांगली असते. सो हे सगळेच कंपन्या किंवा हे सेक्टर्स इंटरकनेक्टेड असतात आणि तुम्ही पाहू शकता, की आपला जो इंडियाचा जो इकॉनॉमिकल, पॉलिटिकल आणि ऑल दोज थिंग्स आपल्याला जे इम्पोर्टंट आहेत, तो आता सध्या आहेत आणि सध्या कंपन्या खूप चांगल्या व्हॅल्युएशन्सवरती मिळतायत. तुम्ही सो चेक करू शकता आणि लवकरात लवकर आम्हाला मेसेज करून तुम्ही सपोर्ट मागवू शकता. धन्यवाद.